Problem set 1.4. First question. The number under root 2 is shown on the number line. Steps are given to show under root 3 on number line using under root 2. Fill in the boxes properly and complete the activity. Activity is given here. The point Q on the number line shows the number. Now observe this point Q. Q is shows what it shows, under root 2. So here your answer will be under root 2. Okay. A line perpendicular to the number line is drawn through the point Q. This line is perpendicular to the number line. Point R is at unit distance from Q on the line. The point Q. Where is the point Q? Here is the point Q. And point R is taken. हा R जो आहे तो एवढ्या अंतरावरती आहे जेवढा की नंबर लाईनवरती आपलं डिस्टन्स आहे. सो राईट अँगल ORQ is obtained by drawing a segment OR. ही OR सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर राईट अँगल ट्रायंगल आपला तयार होतो ORQ. मग इथे सांगितलेलं आहे सेगमेंट OQ is under root 2. Segment QR is 1. QR is 1. म्हणजे 0 to 1 जेवढं डिस्टन्स आहे तेवढं O आणि Q आणि R चा डिस्टन्स आहे 1. बाय पायथागोरस थिअरम. लेंथ OR स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हायपोटेनियस जो आहे तो आहे आपला OR. मग ORचा जो स्क्वेअर आहे तो कशाच्या बरोबर असतो? OQ स्क्वेअर म्हणजे साईड स्क्वेअर आणि दोघी साईडचे जे स्क्वेअर असतात त्याचे ॲडिशन. OQ आहे आपली अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस QR किती आहे 1. आपल्याला वरती सांगितलेलं आहे QR 1 स्क्वेअर इज इक्वल टू, मग अंडर रूट 2 स्क्वेअर विल बी 2 आणि 1 स्क्वेअर 1. ORचा स्क्वेअर जो आहे तो आपला येणार आहे 3. तर मग OR इज इक्वल टू येणार अंडर रूट 3. कळलं? म्हणजे आपल्या पायथागोरस थिअरमप्रमाणे हा जो हायपोटेनियस आहे OR याचा स्क्वेअर जो आहे तो याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर याची ॲडिशन असणार आहे. मग आपला OQ जी आहे ते आहे अंडर रूट 2 आणि QR जी आहे ती आहे 1. मग 2 अंडर रूट 2चा स्क्वेअर 2 आणि 1चा स्क्वेअर 1 दोघांची ॲडिशन आली 3. मग OR इज इक्वल टू अंडर रूट 3. म्हणून OR जी आहे ती किती असणार आहे अंडर रूट 3. मग इथून अंडर रूट 3 ORचं जे डिस्टन्स आहे, आता ही जी आपली OR आहे एवढं डिस्टन्स याच्यामध्ये घेतलं आणि इथून असा आर्क दिला की इथं नंबर लाईनवरती आपल्याला जो पॉईंट मिळणार C हा पॉईंट असणार आहे अंडर रूट 3. म्हणजे ORचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच आपलं डिस्टन्स असणार आहे इकडे ह्या आर्कपर्यंत पॉईंट C ला. म्हणजे पॉईंट C इज इक्वल टू अंडर रूट 3. ओके.